Hello all. So the fifth problem of FIFO method, April 2015. Prepare a stores ledger account. Stores ledger account prepare करायचं आहे of लिज्जत पापड लिमिटेड पुणे under first in first out method, FIFO method, from the following information March 2019. Okay, so these are the transactions given from first date to 28th date of the that March month. Okay, so now we can start to solve the problem. See, first we have to write in the books of Lizzat Papad Limited Pune store ledger account of material Moong Dal. Okay, for the month year ended 31st March 2019. Minimum level, maximum level, reorder level and reorder quantity. See, after that we have to write first column, that is date, second column particular, third column receipt. In receipt column there are 4 sub columns: GRN, quantity unit, rate, amount rupees, and fourth column issue, and in that MRN number, quantity units, rates, amount rupees, and in fifth column balance, quantity units, rates, amount. Only 3 sub columns are here in the balance group, balance column, and last we can write remark. Okay, so so see what is the first transaction given here and what is given in this problem. In first line there is nothing, just they told that we have to prepare stores ledger account of Lizzat Papad Limited, okay, under FIFO method. Okay, nothing else is given here apart from this, and just they have given some transactions over here. Okay, 1 2 3 4 5 6 7 8 transactions are here. So we have to go with first transaction. First March, opening stock 500 units at ₹20 each. बघा, पहिला जो ट्रान्झॅक्शन दिलेला आहे त्या ट्रान्झॅक्शन नुसार आता आपल्याला एंट्री करायची आहे. बघा, सो वी आर गोइंग टू सी व्हॉट इज द फर्स्ट ट्रान्झॅक्शन. March 2019. First in the date column we have to write March 2019 2019 2019, and the transaction is first March, opening stock 500 unit at ₹20 each. Okay, first date particular opening stock, it is our opening stock at the first date. Quantity is 500 in balance column. It is balance, that's why we are directly writing in the balance column. 500 units of ₹20 rate, and the total amount is 500 into 20, that is 10,000. बघा, अशा पद्धतीने आपण पहिलं ट्रान्झॅक्शन एंटर केलेलं आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन जे आहे ओपनिंग स्टॉक म्हटलंय. ओपनिंग स्टॉक म्हणजे तो आपला काय आहे, बॅलन्स आहे. तो फक्त इथे बॅलन्स मध्ये आपण राईट डाऊन करून घेतला, यात वेगळं काही करायची गरज नव्हती. दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे 4 तारखेला झालेलं ट्रान्झॅक्शन आहे, 4 तारखेला झालेलं व्यवहार आहे. परचेसेस 400 युनिट्स ॲट ₹21 इच. बघा, परचेसेस झालं म्हणजे काय करायचं, आपल्याला रिसिप्ट झालंय, आपल्याला फक्त हा बॅलन्स ब्रॉड डाऊन करायचा आहे. इथे फार काय करायची गरज नाही. तारखा बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवा. 4 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. पर्टिक्युलर मध्ये आपण काय म्हणणार, परचेसेस. ओके, परचेसेस म्हणजेच काय, माल आपल्या व्यवसायाच्या आत आलेला आहे, म्हणून आपण रिसिप्ट मध्ये लिहिणार किती माल आलेला आहे. 400 क्वांटिटी आलेल्या आहेत आणि किती रुपयाप्रमाणे आल्या, ₹21 आपल्याला त्या प्राप्त झालेल्या आहेत, म्हणून रिसिप्ट मध्ये आपण ते 4400 चा माल राईट डाऊन करून घेतला. बघा, आता बॅलन्स कॉलम मध्ये यायचं आहे. बॅलन्स कॉलम मध्ये आता आपल्याला बघायचं आहे पूर्वीचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स आपल्याला इथे काय करायचा,
कॅरी ऑन करायचा 500 रुपयाचं 500 युनिट्स 20 रुपयाप्रमाणे आणि अमाऊंट त्याची किती आहे 10,000 रुपये. ओके. त्यानंतर परचेसेस झालंय. रिसिप्ट परचेसेस म्हणजे काय रिसिप्ट माल आलाय म्हणून तो आपण काय करणार आपल्याकडे असणाऱ्या मालामध्ये तो लिहून घेणार. 400 क्वांटिटी आल्या 21 रुपयाप्रमाणे आल्या आणि 8,400च्या आल्या बरोबर. मग बॅलन्समध्ये फक्त तो लिहून घेतला. 4 तारखेची एंट्री झाली. 4 तारखेनंतर पुढची तारीख आहे 6. इश्यू 600 युनिट्स. आता इथे इश्यू आहे. इश्यू असलं तर आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्याकडे असणाऱ्या बॅलन्समधून इश्यू करायची जी रक्कम आहे युनिट्स आहे ते युनिट्स आपल्याला काय करायचे वजा करायचे आहेत. तर किती इश्यू करायचे आहेत बघा या ठिकाणी 6 तारखेला 600 युनिट इश्यू करायचे आहेत बरोबर. या ठिकाणी आपण मुद्दाम 600 लक्षात ठेवण्यासाठी लिहून घेऊ. आता इश्यू आहे म्हटल्यानंतर कोणत्या कॉलममध्ये जायचं आपल्याला इश्यूच्याच कॉलममध्ये जायचं. आता 600 करायचे इश्यू बरोबर. आता इथे डायरेक्ट 600 आपण जर लिहिलं तर चालणार नाही. आपल्याला काय करायचं आहे अगोदर आपल्याकडे असणारा बॅलन्स बघून घ्यायचा आहे. तर पहिला बॅलन्स आपल्याकडे 500च्या युनिट्सचा आहे. दुसरा जो बॅलन्स आहे तो 400च्या युनिट्सचा आहे. मग आता फिफो मेथड आहे म्हणून आपण काय करणार फर्स्ट इन. मग पहिला आत आलेला माल जो आहे तो 500 युनिट्स आहे का 400 युनिट आहे 500 युनिट आहे करेक्ट. मग या 500तून आपल्याला हे 600 देण्याचा प्रयत्न करायचा. तर ते 600 देता येणार नाहीये तरी पण मग आपण काय करू शकतो तर आहे तेवढा माल आपण देऊन टाकू. 500 अगोदर देऊन टाकू. 20 रुपये त्याचा भाव आहे आणि 10,000 रुपयेचा रकमेचा तेवढा तो माल आहे हरकत नाही. मग आता इथे लक्षात घ्या 500 माल आपण दिला पहिल्या प्रथम आलेला आणि 600 द्यायचा होता बरोबर. मग माल देणं शिल्लक किती आहे इश्यू करणं शिल्लक किती आहे 100 क्वांटिटी बरोबर. आता पहिल्या बॅलन्सला आपण काय केलं वापरलाय हा पहिला बॅलन्स. आता काय करायचं दुसऱ्या बॅलन्समधून पुढची राहिलेली युनिट्स आपण देऊ शकतो बरोबर. तर 400तून किती द्यायचे आपल्याला बघा 100 द्यायचे. 600 वजा 500 बरोबर किती 100 द्यायचे बरोबर. तर 100 देता येतील ना याच्यातून. मग इथे आपण काय करणार इश्यू मध्ये किती लिहिणार 100च लिहिणार कारण 500 आणि प्लस 100 600 आपले इश्यू पूर्ण होत आहेत बरोबर. म्हणून 100 इथे देऊन टाकले. आता 100 या 400तून दिले म्हणून 400चा भाव किती 21चा आहे म्हणून या 100ला पण भाव कोणता राहणार 21चा राहणार लक्षात घ्या. मग आता 100 गुणुले 21 सरळ ते किती येणार 2100 बघा. इश्यू किती करायचे होते आपल्याला युनिट 600 करायचे होते. ते पूर्ण इथे इश्यू कॉलम मध्ये आपण 600 युनिट इश्यू केले बरोबर. हा आता आपल्याला यायचं कुठं बॅलन्स कॉलम मध्ये. बॅलन्स कॉलम मध्ये 500 जे युनिट होते ते वापरून आपले संपले आणि या 400तले सुद्धा किती संपले 100 संपले बरोबर. मग आता इथे काय करायचं आपल्याला बॅलन्स कॉलम मध्ये 400 वजा 100 युनिट बरोबर आहे की नाही. हा मग आपल्याकडे किती युनिट शिल्लक राहिले आता बॅलन्स किती शिल्लक राहिला 300 बरोबर. आता त्याचा भाव किती आहे ह्या 400चाच हा भाव इथे आपण लिहिणार 21 बरोबर. मग आता आपल्याकडे माल किती रकमेचा राहिला म्हणून 300 गुणुले आपण काय करणार 21 करणार. 6,300 रुपयाचा माल आपल्याकडे शिल्लक राहिला. आता 6 तारखेचा ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपण पुढे प्रॉब्लेम मध्ये बघणार पुन्हा बघा सरळ 6 नंतर कोणतं ट्रान्झॅक्शन आहे 8 तारखेचं आहे परचेसेस आहे 800 युनिट 24 प्रमाणे परचेसेस आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे फक्त बॅलन्स कॅरी करायचा आहे. विचार फक्त इश्यूच्या वेळेस करायचा. परचेसेस असलं तर सरळ आपल्याला एंट्री करून बॅलन्स मध्ये ती अमाऊंट ऍडिशन करून लिहून घ्यायची असते. 8 तारीख आहे. घटना काय आहे पर्टिक्युलर मध्ये परचेसेस कुठं लिहितो आपण रिसिप्ट मध्ये लिहितो. 8 तारखेला काय झालेलं आहे रिसिप्ट किती झालेले आहे किती रुपयाचे रिसिप्ट झालेले 800 रुपयाचे आपण लक्षात ठेवलं. त्यानंतर 24 हा रेट आहे. मग आता किती रुपयाचा माल आहे म्हणून या दोघांचा गुणाकार आपण केला. 19,200 रुपयाचा माल आपल्याकडे 8 तारखेला अजून वाढलाय ऍड झालाय. तर आता इथे काय करणार आपण बॅलन्स कॉलम मध्ये मागचा जो बॅलन्स आहे तो कॅरी ऑन करून घ्यायचा फक्त.
21च्या भावानुसार 6,300 चा माल आपल्याकडे आहे. त्यानंतर अजून माल कोणता आला आपल्याकडे, हा आला 800 युनिट आले. किती रुपयाप्रमाणे आले, इथे बघा 24 रुपयाप्रमाणे आले, 24 रुपये. आणि त्या दोघांचा फायनल अमाऊंट किती, 19,200 रुपयाचा माल आलाय. तर बघा परचेसेस असल्यानंतर फार काय करायची गरज पडली नाही. समजलंय तुम्हाला. बघा आता 8च्या नंतर पुढची तारीख काय, 9. इश्यू असल्यानंतर विचार करायचा की हे आपल्याला अगोदरच्या बॅलन्स मधून वजा करावा लागणार आहे. म्हणून इश्यू किती आहे, 500 युनिट आहे. 500 युनिट लक्षात ठेवा. तारीख किती होती, 9. आणि पर्टिक्युलर मध्ये काय लिहिणार, इश्यूज बरोबर. किती करायचे इश्यू, 900. एक मिनिट पुन्हा बघून घेऊ आपण. 9 नंबरला 500. बघा इश्यू किती करायचे, 500. हे असं होऊ नये म्हणून काय करायचं, इथे लिहून घ्यायचं 500. आता कोणत्या कॉलम मध्ये जाणार आपण, इश्यू मध्ये जाणार. परंतु इश्यू मध्ये जात असताना इश्यू किती करायचे, 500 करायचे. तर इश्यू कशातून करणार, आपल्याकडे असणाऱ्या बॅलन्स मधून करणार. तर फर्स्ट इन म्हणून काय, फर्स्ट इन झालेला माल 300, 800 सेकंड इन झालेला माल आहे बरोबर. पहिल्यांदा आलेला माल 300, आपल्याला इश्यू करायचा 500. तर 300 आता डायरेक्टली आपण इश्यू करून घ्यायला हरकत नाही, कारण की टोटल 500 करायचं आहे बरोबर. आता 300 केला तर 500 वजा 300 बरोबर, बघा इथेच आपल्याला काय करायचं, 500 वजा 300 बरोबर किती, 200. माल अजून देणं शिल्लक आहे. तर मग आता हे पहिला जो माल आलेला होता तो संपला माल आपला. आता दुसऱ्या आलेल्या मालातून उरलेला माल द्यायचा आपल्याला. किती, 500 वजा 300, 200. 800तून 200 देता येतील का, आरामात देता येतील. 200 देऊन टाका 800तून. पण 800चा रेट काय बघा, 24 आहे. म्हणून या 200ला कितीचा रेट येणार, इथे 24चा रेट येणार. मग इथे पुन्हा आपण काय करणार, 200 गुणिले 24 करून हा जो माल आहे तो 4,800 रुपयाचा आहे. बघा इश्यू किती करायचे होते आपल्याला, 500 युनिट. आपण 300 प्लस 200 500 युनिट इश्यू केले. ओके, इश्यूचं काम झालं. आता बॅलन्स इकडे आपल्याला लिहून घेणं गरजेचं आहे. तर 300चा जो बॅलन्स आहे तो वापरला आपण इथे, तो संपला. 800चा जो बॅलन्स आहे तो वापरला आपण इथे, पण तो संपला नाही. 800तून 200 युनिट दिले. मग इथे बॅलन्स कॉलम मध्ये आपण काय करणार, 800 वजा 200, 600 युनिट्स आपल्याकडे शिल्लक आहे. आणि त्याचा रेट काय बघा, 800चा इथे 24 आहे. 24 रुपयाप्रमाणे आलेला तो माल आपल्याकडे आहे. म्हणून 600 बघा इथे आपण काय करणार, 600 गुणुले काय करणार, 24 करून घेणार. म्हणजे 14,400 रुपयाचा माल आपल्याकडे बॅलन्स म्हणून सध्या शिल्लक आहे. आता आपण 9 तारखेचा इश्यू करून घेतल्यानंतर पुढे जाऊया. 9 तारखेनंतर कोणती तारीख आहे बघा, 9 तारखेनंतर 13 तारीख आहे. आपल्याला लक्षात राहावं म्हणून तुम्ही इथे टिक मार्क करून घेतली पाहिजे. 13 तारीख. आता 13ला पुन्हा काय, इश्यू 300 युनिट करायचे. इश्यू म्हणजे बॅलन्स मधून वजा करायचे 300 युनिट. 9 नंतर 13 तारखेला पुन्हा काय झालेलं आहे, इश्यू झालेले बरोबर. इश्यू केलेले आहेत किती, 300 युनिट इश्यू केलेले आहेत बरोबर आहे का नाही. 300 युनिट आपण बघून घेऊया. 13ला 300 युनिट इश्यू केलेले. तर आता आपण काय करणार, हा जो इश्यूचा कॉलम आहे त्या इश्यूच्या कॉलम मध्ये जाणार. किती युनिट करायचे, 300 करायचे. तर बघा 300 करायचे असतील तर आपल्याकडे जो अगोदर शिल्लक आहे तो 600, त्याच्यातून 300 देता येतील का, सरळ देता येतील. 300 देता येतील. हे 600तून देणार आहे म्हणून त्याचा भाव जो 24 आहे तोच भाव इथे आपण घेणार. 24 रुपयाप्रमाणे तो माल आपण इश्यू करू शकतो. मग किती, 7,200चा माल आपण इश्यू केला बरोबर. इश्यूचं ट्रान्झॅक्शन आपण इथे केलंय. आता बॅलन्स जो आहे तो आपल्याला बॅलन्स खाली लिहून घ्यावा लागेल. मग आता बॅलन्स मध्ये किती रक्कम येईल, बरोबर हे 600 वजा 600तून किती माल दिला, 300 दिला. मग सरळ सरळ इथे 600 वजा आपण काय करणार, 300 करणार. म्हणजे शिल्लक किती राहणार आपल्याकडे, माल बॅलन्स किती राहणार, 300 युनिट राहणार बरोबर. किती रुपयाप्रमाणे, 24 रुपयाप्रमाणे. आता मग आपण याला काय करणार, 300 गुणुले 24 रुपये करणार. म्हणजे आपल्याकडे माल किती रुपयाचा शिल्लक राहिला, 7,200 रुपयाचा शिल्लक राहिला. लक्षात घ्या. आता 13 नंबरचं ट्रान्झॅक्शन झालं. आता 13 नंबर नाही, 13 तारखेचं. आता आपण काय करणार, पुढच्या तारखेकडे जाणार.
24 तारखेला जाणार. 24 तारखेला काय परचेसेस आहे. परचेसेस असल्यानंतर काय ट्रीटमेंट असते आपले, तो फक्त बॅलन्स आपण बॅलन्समध्ये लिहून घेतो. सोपं आहे की लक्षात ठेवा. पण तारीख किती आहे 24, परचेसेस 500 युनिट आणि भाव मात्र 25 रुपयाप्रमाणे हा माल आता आपल्याला भेटलेला आहे. बघा मग आता आपण 13 तारखेच्या नंतर काय करणार, 24 तारीख इथे डेटमध्ये लिहून घेणार. काय घटना घडलेली, परचेस झालेलं आहे. मग पर्टिक्युलरमध्ये आपण लिहिलं परचेस. किती माल परचेस केला आपण, 500 रुपयाचा परचेस केला. आता भाव कोणत्या भावाने त्यावेळी माल भेटला आपल्याला, 25 रुपयाने भेटला. आता 25 रुपयाने भेटला म्हणून 500 गुणिले 25 टोटल 12,500चा माल आपल्याला भेटलेला आहे किंवा व्यवसायामध्ये आपण आणलेला आहे. मग आता परचेसेसची रिसिप्टमध्ये एंट्री करून घेतली की आपण इकडे काय करायचं, बॅलन्समध्ये जायचं. आणि बॅलन्समध्ये गेल्यानंतर काय करणार आपण, अगोदरचा जो बॅलन्स आहे तो ॲज इट इज खाली राईट डाऊन करून घेणार किंवा ब्रॉट डाऊन करून घेणार किंवा कॅरी ऑन करणार. आणि त्यानंतर जो परचेसेस झालेला माल, बघा हा जो माल आहे 500 युनिट, ते पुन्हा आपण इथे काय करणार, बॅलन्समध्ये ॲज इट इज लिहून घेणार. 12,500चा माल. ओके. हां 24 तारीख झाली. आता 24 तारखेच्या नंतर आपल्याला पुढे जायचं. किती तारीख आहे, 28 तारीख. बघा लास्ट इश्यू 400 युनिट. आता इश्यू आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं, अगोदरच्या बॅलन्समधून 400 युनिट काय करायचे, वजा करायचे. 28 तारीख इश्यू 400 युनिट. लक्षात ठेवा डेटमध्ये 28 इश्यू. इश्यू म्हटल्यानंतर पहिले कॉलम सोडून देऊन आपण इकडे पुढे जाणार. किती करायचे म्हटलं, 400 युनिट आहे बरोबर. आपल्याकडे शिल्लक किती आहे, 300 आणि मग 500. म्हणून अगोदर काय करा, डायरेक्ट 400 देता येणार नाही, 300 तर द्या. 300 युनिट वापरा. 7,200 रुपयाचे 300 युनिट देऊन टाकले आपण. आता आपल्याला टोटल करायचे किती आहे, इश्यू 400 इश्यू करायचे. लक्षात घ्या 400 इश्यू करायचे. 400तून 300 गेले, 100 युनिट अजून इश्यू करणं बाकी आहे. मग आता पहिल्या आलेल्या मालातून सगळा माल दिला आपण. आता दुसऱ्या आलेल्या मालातून 100 युनिट देता येतील का, आरामात देता येतील, देऊन टाका 100. आता 100 युनिट द्यायचे शिल्लक होते म्हणजे 400 कंप्लीट होतील. 300 + 100 हे 400 बरोबर. आता या 100ला रेट कोणता घेणार, ज्या मालातून माल दिलाय 500तून दिला ना, मग त्याचा भाव काय 2500. म्हणून त्याच मालाचा भाव इथे आपण वापरणार. मग सरळ सरळ तुम्ही तोंडी कॅल्क्युलेशन करू शकता. 100 गुणिले 25 2,500चा माल या ठिकाणी आपण इश्यू केला. 300 + 100 टोटल 400चा माल इश्यू करायचा होता. पूर्ण माल आपला इश्यू झालेला आहे, इश्यूचं काम संपलेलं आहे. आता बॅलन्स आपल्याला फक्त ब्रॉट डाऊन करून घ्यायचे. मग बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेत असताना हे जे 300चा माल आहे तो इथं देऊन टाकलेला आहे, याचा विषय संपला. त्याच्यानंतर काय 500, हा 500चा माल आहे, त्यातून किती माल दिला, 100 युनिट दिले. मग 500 वजा 100, 500 वजा 100 आपण केलं तर किती माल आपल्याकडे शिल्लक आहे, 400 युनिट शिल्लक आहे. कोणत्या भावाप्रमाणे, जो 500चा भाव आहे तोच बरोबर. मग याचा गुणाकार जर केला 400 गुणिले 25 10,000 रुपयाचा माल आपल्याकडे शिल्लक आहे. तर अशा पद्धतीने इश्यू आपण 400 युनिट केले. आता प्रॉब्लेममध्ये वरती जाऊन बारकाईने बघायचं काय सांगितलेलं आहे. वरती सरळ सरळ टिपोने सोडवा. एवढे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आपल्याला, 3 आणि 3 6 7 8. त्याच्या पलीकडे काहीच सांगितलेलं नाही आहे. आपण इकडे बघून घ्यायचं, 3 आणि 3 6 7 8, 8च्या 8 ट्रान्झॅक्शन आपण केले. प्रॉब्लेममध्ये काही करणं सोडवणं बाकी आहे का, काहीच बाकी नाही आहे. आता आपण याचा शेवटची पायरी करू शकतो. आता याचं व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक आपल्याला काढणं गरजेचं आहे. आता बघा इथे एकच बॅलन्स आहे म्हणून क्लोजिंग स्टॉक लगेच आपल्याला सांगता येऊ शकतो, परंतु ही सवय राहू द्यायची. व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक अशा पद्धतीने या ठिकाणी लिहायचं. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करताना हेच कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला मांडायचं आहे बरोबर. आता इथे मी फॉर्म्युला टाकल्यामुळं आपल्याला टाईप करून घ्यावा लागेल. टाईप करून घेऊया. 400चा माल आहे 25 रुपयाप्रमाणे, मग ते झाले किती 10,000 रुपये बरोबर. मग व्हॅल्युएशन किती आलं आपल्या क्लोजिंग स्टॉकचं 10,000 रुपये. त्याला आपण इथे हायलाईट करू. ओके.
समजला प्रॉब्लेम? व्हेरी गुड. बाय.